मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघतंय, परंतु निवडणुकीच्या राजकारणावरती या दोन्ही आंदोलनांचा काय परिणाम होणार आहे, किंबहुना निवडणुकीच्या राजकारणावरती याचा खरंच काही परिणाम होईल का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सर आहेत. सर, आपण पाहतो आहोत दोन्ही आरक्षणांचे मुद्दे आता महाराष्ट्रामध्ये गाजत आहेत, तर निवडणुकीवरती याचा खरंच काही परिणाम होईल? मराठा आरक्षणाचा महाराष्ट्राच्या कोणत्याही निवडणुकीवरती मोठा परिणाम होणार नाही. याचं कारण आहे की मराठ्यांचं वोट बँक ही स्थळ आणि तिथला परिसर, म्हणजे उदाहरणार्थ जमीन, पाणी, तिथलं उत्पादन याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे जर मतदान वळवायचंच असेल तर त्या ठिकाणच्या पाण्याचा प्रश्न घेऊन वळवलं जाऊ शकतं, परंतु आरक्षणाचा प्रश्न घेऊन वळवता येत नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्ही जर पाहिलं तर उदाहरणादाखल माढा लोकसभा मतदारसंघ BJPनं जिंकला, तो पाण्याच्या जीवावरती जिंकला. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ आत्ता एवढ्यात जिंकला, तोही पाण्याच्या जीवावरती जिंकला. म्हणजे तिथं मराठा आरक्षण खरंच कामाला आलतं का, तर ह्याचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून नाही असं आहे. जर असं असेल तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की हा प्रश्न आता मराठा आरक्षणाचा निर्माण झाला तरी निवडणुकाच्या राजकारणावरती म्हणून त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. ग्रामीण भागातल्या विधानसभा मतदारसंघांच्या बद्दल हा मुद्दा परिणाम कुठे करू शकतो, तर हा शहरी भागामध्ये, निमशहरी भागामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाजातून मध्यम वर्ग उदयाला आला आहे, तो मध्यम वर्ग मात्र जर आज तो काँग्रेसकडे काही बाबतीत झुकला असेल, राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकला असेल, तर तो BJPकडे जायला थोडी बहुत मदत होऊ शकते. एवढाच परिणाम होऊ शकतो. याच्या पलीकडचा परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की निवडणुकीसाठी इतर त्या ठिकाणचे स्थानिक मुद्दे ग्रामीण भागामध्ये परिणामकारक ठरतील. पाण्याचं तुम्ही उदाहरण दिलं, किंवा स्थानिक राजकारण असेल, साखर कारखान्याचं राजकारण असेल, सहकाराचं राजकारण असेल, नक्की हा मुद्दा ग्रामीण भागामध्ये चालेल. आणि तुम्ही म्हणतात की शहरामध्ये मात्र हा मुद्दा काही प्रमाणात चालू शकतो. मग असं का शहर आणि ग्रामीण ही आरक्षणाबाबतची इथं अशी वेगवेगळी भूमिका का दिसते? मराठा समाज आज तुम्ही विचारलं तर ग्रामीण भागात कोणता मराठा राहतोय, तर ज्याच्याकडे शेती आहे, जो शेतीमध्ये दुसऱ्याची शेती भाड्याने घेऊन त्याच्यावरती काम करतोय, किंवा जो शेतीमध्ये मजूर म्हणून काम करतोय, तो मराठा ग्रामीण भागात आहे. आणि त्याचे प्रश्न आरक्षणाशी संबंधित आहेत हे त्याला अजून नाही समजलेलं. त्याचे प्रश्न कोणते आहेत, तर त्याला असं वाटतं की त्याला आपल्याला जमीन मिळू शकते का, काम केल्यानंतर जो शेतीत पिकेल त्या मालाला भाव मिळू शकतो का. आणि जो वर्ग ग्रामीण भागात होता, परंतु जो पैशाच्या जीवावरती शिकला, जे IITमध्ये गेला, मेडिकलमध्ये गेला, इंजिनिअरिंगमध्ये गेला, नव्या डिजिटल सोसायटीमध्ये आला, तो ग्रामीण भागामध्ये राहिला नाही. तो राहायला कुठं आलेला आहे, एकतर निमशहरी भागात किंवा एकतर शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये. मग अशा वेळेस त्याचं राहतं स्थळ हेच त्याच्या मतदानाचं क्षेत्र आहे. मग तिथं कोणत्या पक्षाच्या तो बाजू घेत होता, तर आजपर्यंत तो बाजू खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच घेत होता. कारण त्यांचा आदर्श शरद पवार नाहीत, त्यांचा आदर्श काँग्रेस पार्टी नाही, त्यांचा आदर्श BJP किंवा शिवसेना होती. परंतु आत्ता मुद्दा काय क्रिएट झालेला आहे की भाजपकडून शिवसेना बाजूला पडलेला आहे. त्याच्यामुळे BJPला असं वाटतं की हा मध्यम वर्ग शिवसेनेच्या मार्फत आपल्याशी जोडला जात होता, तो आता आपल्या हातून निघून जाईल. मग त्याला आपल्याशी कसं जोडायचं, तर आरक्षण हा त्यांच्या जवळचा मुद्दा आहे. त्या मुद्द्याच्या आधारे ते शिवसेनेकडनं घोळून मराठा समाज, जो मध्यमवर्गीय मराठा, गरीब मराठा आहे, त्याला घोळून ते BJPकडे आणण्याचा प्रयत्न करतायत. एवढाच त्यातला फरकाचा मुद्दा आहे. आता हे झालं मराठा समाजाबद्दल. OBC समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं आणि त्यासाठी आंदोलन होतं, तर त्याचा काय परिणाम होईल? OBC समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे प्रथमदर्शनी असा दिसतो की तो महाराष्ट्रामध्ये कारण नसतानाच मराठा व्हर्सेस OBC असा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याच्यामुळे पहिला जर परिणाम काय झाला, तर तो असा परिणाम होईल की तो नीटनेटक्या पद्धतीने मराठ्यांना आपला शत्रू मानेल.
परंतु गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर असं दिसतंय की शेतकरी ओबीसींना असं जाणवू लागले की आपण मराठ्यांपेक्षा वेगळं राहून चालत नाही. आणि मग त्याच्यामुळं जे 36चे आकडे शेतकरी ओबीसींचे आणि मराठ्यांचे होते ते कमी झालेत. त्याचे तुम्हाला मी 1-2 उदाहरणं सांगतो. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये किती शत्रुत्व होतं आणि आज ते शत्रुत्व किती कमी झाले. हे जर तुम्ही नीट पाहायला गेला तर राजकीय क्षेत्रातले ओबीसी आणि राजकीय क्षेत्रातले मराठा यांच्यामध्ये एक प्रकारचं संतुलन क्रिएट होत चाललेलं आहे. किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मुंडेंचं घेऊ शकता. म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं आणि शरद पवारांचं किती टोकाचं भांडण होतं, त्या तुलनेमध्ये ते सगळं भांडण मिटतं घेऊन सुद्धा आता धनंजय मुंडे आणि अजित पवार किंवा शरद पवार यांच्यामध्ये एका बाजूला एकोपा घडताना दिसतोय. म्हणजे याचा अर्थ की शेतकरी ओबीसींनी आता माघार घेतलेली आहे आणि जे राजकारणातले मराठा आहेत त्यांच्याशी तडजोड झालेली दिसते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याचा राजकारणावरती या मुद्द्यावर फार परिणाम होणार नाही. परंतु परिणाम होणारा आणखीन एक मुद्दा आहे. तो कोणता? तो कारुनारो जो ओबीसी आहे तो राहतो शहरात आणि हा कारुनारो ओबीसी आहे हा आहे शिक्षित. तो आहे IIT गेलेला, तो आहे मोठ्या प्रमाणावरती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आलेला आणि त्याचा आजच्या घडीला पाठिंबा आहे BJPला. त्याच्यामुळं एका अर्थाने फार तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शेतकरी ओबीसी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि कारुनारो BJPकडे असं ध्रुवीकरण घडण्याची शक्यता आहे. इथं पण तुम्ही तीच मांडणी करता आहात जी मराठा आरक्षणाबद्दलची आहे. शहरी आणि ग्रामीण हा फरक राहील ना की म्हणजे ओबीसी या बाजूला किंवा संपूर्ण मराठा समाज या बाजूला असं काही होणार नाही. शहरी आणि ग्रामीण ही जी हा जो फरक आहे तोच सरते शेवटी सर्वात जास्त महत्त्वाचा ठरेल. अगदी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण महाराष्ट्राला तुम्ही जर ओळखता 1 मे 1960 पासून आजपर्यंत कुठल्याच एका पार्टीच्या बाजूला कोणत्याच एका नेत्याच्या बाजूला महाराष्ट्र नसतो आणि कुठला समाजही कुठल्या एका पक्षाच्या बाजूला नसतो. ते तोच मुद्दा हित आहे की आता तुम्ही किती म्हणाला की मराठा राष्ट्रवादीकडे तर तसं गणित नाही किंवा ओबीसी BJPकडे तसंही गणित नाही. तर हे सगळ्यांकडे डिव्हाइड होऊन जात आहेत लोक. त्याच्यामुळे जे मुद्दे आरक्षणाचे आहेत ते पॉलिटिकल मुद्दे ठरणार नाहीत. जे मुद्दे भौतिक आहेत म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, IIT आरक्षण मिळण्याचा प्रश्न असेल, मेडिकलमधल्या फी कमी करण्याचा असेल, सगळं तुम्ही मांडतात. परंतु आता महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी दोघांनीही आंदोलनाची हाक दिली आहे या दोन्ही समाजांना आरक्षण मिळावे यासाठी. पण मग हे फक्त वरवरच राहील का? प्रत्यक्षामध्ये लोकांवरती त्यांच्या मत देण्याच्या एकूण विचारावरती त्याचा परिणाम नाही होणार तुम्ही म्हणता तसं? मला असं वाटतं की फक्त शहरापुरताच काही प्रमाणात राहील. नाही, मतदानाच्या ह्याच्यावरती परिणाम 1% होईल आणि 1% परिणाम जर घडला तर तो काय फार मोठा परिणाम आहे असं मला वाटत नाही. म्हणजे कोणत्या अर्थाने जर आज BJPनेच निवडणूक हे यंत्र मानलं असेल आणि ते बूथपासून ते वरच्या लेवलपर्यंत संघटन करत असतील आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक ही एक यंत्रणा म्हणून क्रिएट झालेली असेल आणि लोकसुद्धा आपले विशिष्ट सायकोलॉजीमध्ये वावरत असतील तर ही आरक्षणाची सायकोलॉजी खूप दिवसापूर्वी क्रिएट झालेली आहे. ती सातत्याने तशीच टिकून आहे. पण तिचं एक पीक पॉईंट होता. तो पीक पॉईंट काय होता? तर तो पीक पॉईंट 2014 ते मला असं वाटतं आजपर्यंतचा होता. आता हा पीक पॉईंट वसरायला लागलेला आहे. मग वसरायला लागल्यानंतर आपण असं म्हणूच शकत नाही की आता ह्याचा निवडणुकीवरती प्रचंड परिणाम होईल. उलटा परिणाम कमी कमी होत जाणार आहे असं मला वाटतं. सर, आता आपण जर पाहिलं तर ओबीसींना भीती वाटते की मराठा समाजाला आरक्षण जर द्यायचं झालं तर ते आपल्यामध्ये वाटा मागतील का? तीच भीती जे आदिवासी आहेत त्यांना वाटते की ओबीसी आपल्या आरक्षणावरती अतिक्रमण करतील का? तर या सगळ्यामुळं महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणता तसं निवडणुकीच्या राजकारणावरती परिणाम होत नसेल, परंतु लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांच्या मानसिकतेवरती काही परिणाम होताना तुम्ही पाहतात का? कारण महाराष्ट्र आत्तापर्यंत या आरक्षणासाठीच्या आंदोलनासाठी ओळखला जात नव्हता. तुम्ही म्हणताय तो मुद्दा एकदम बरोबर आहे आणि मला असं वाटतं की काय थोडी बहुत स्थळं आहेत
की ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती आणि ज्यांना अनुसूचित जमातीत जायचं आहे असे समूह आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे. उदाहरणार्थ अकोला एक होता, तसाच काही प्रमाणावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जायचं होतं. परंतु मला असं वाटतं की हा मुद्दा काय महाराष्ट्रातनं क्रिएट होणारा नाही. ह्या मुद्द्याचं उत्तर केंद्र सरकार देणार आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दलचा जर परिणाम झाला तर तो उलट BJPवरती व्हायला पाहिजे. परंतु BJPकडे आज एवढी क्षमता आहे की ते आपल्यावरती परिणाम होऊ देणार नाही. म्हणजे याचा अर्थ परिणाम आत्ता सध्या तरी होण्याची काही शक्यता कमीच आहे. आता सेकंड राहिला मुद्दा कोणता, तर राजकीय पार्टींना हे माहीत आहे की आपल्याला ह्या समूहामध्ये फक्त लोकांची मतपरिवर्तन करण्याकरता मुद्दे मांडायचे आहेत, लोकांमध्ये दुही निर्माण करायची नाही. त्याच्यामुळे कोणताही नेता दुही निर्माण करत नाही, फक्त मतांचं परिवर्तन व्हावं एवढ्यापुरताच तो वरती विचार करतोय. म्हणजे हे सुद्धा ज्याला आपण म्हणतो ना एक लक्ष्मण रेषा असती, ते राजकीय पार्ट्यांनी आखून घेतलेली आहे, ही सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. सर, आता आपण पुन्हा मराठा आणि OBC आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेवरती येऊ. मराठा समाजाला आरक्षण नाकारताना जो मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल होता तर तो नाकारण्यात आला. तर मग त्याचा एकंदरीत परिणाम समाजाला आरक्षण मिळण्यावरती आणि एकूण समाजावरती काय होईल, नवीन पिढीवरती काय होईल असं तुम्हाला वाटतं मराठा समाजातल्या? मला असं वाटतं की मराठा समाजामध्ये हा परिणाम जर झाला तर तो मध्यमवर्गीय स्वरूपाच्या मराठ्यांवरती होणार आहे. कारण मध्यमवर्गीय जो मराठा समाज आहे त्याचे उत्पादनाची साधनं फार प्रचंड मोठी नाहीत. आणि दुसरी गोष्ट की त्यांना पुन्हा वळून ग्रामीण भागात शेतीकडे जायचं नाही. याच्यामुळं हा समाज नाराज होणार आहे. आणि हा नाराज झालेला समाज आजच्या घडीला त्याला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांनी आमची बाजू घ्यावी, आणि ते त्यांची बाजू घेत नाहीत. अशीच सातत्याने त्यांच्या मनामध्ये असणारी घोळत असणारी एक भूमिका आहे. परंतु हा मुद्दा केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथपर्यंत मर्यादित नाही. हा मुद्दा सगळा हळूहळू दिल्लीकडे चाललेला आहे. त्याच्यामुळे जर हा मुद्दा दिल्लीकडे गेला आणि दिल्लीची पार्लमेंटच ह्याच्यावरती निर्णय घेणार असेल तर हा मुद्दा आत्ता बहुमत असल्यामुळे BJPकडे पण जाऊ शकतो. म्हणजे अँटी BJP हा असाही एक मुद्दा मनामध्ये क्रिएट होण्याची शक्यता आहे. OBC आरक्षणाबाबत काय म्हणाल? कारण महाराष्ट्रातील जे 5 आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथे OBCचं आरक्षण अतिरिक्त होतं आहे असं म्हणत ते नाकारण्यात आलं. परंतु त्याचा इतर राज्यावरती परिणाम होईल. आणि हे रद्द झाल्यानंतर आता जी मागणी होती आहे की OBCची जी जनगणना झालेली आहे ती उघड करण्यात यावी, त्याचा जो डेटा आहे तो समोर ठेवण्यात यावा. तर याचा काय परिणाम होईल? मला असं वाटतं की भारत सरकारला एका क्षणाला तो निर्णय घ्यावा लागेल की कुठं कुणाची लोकसंख्या किती आहे ती. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि भारत सरकार कधीतरी एकदा हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आता राहिला दुसरा मुद्दा, आरक्षणाचं पुनर्मूल्यांकन होणं हेही गरजेचं आहे. तो पुनर्मूल्यांकन याचा अर्थ कुणाचं आरक्षण नाकारणं असा होत नाही. पुनर्मूल्यांकनाचा अर्थ आहे की जे त्याला कळलं पाहिजे की बाबा अमुक एका जिल्ह्यामध्ये आपली लोकसंख्या किती आहे, तिथं आपल्याला आरक्षणाच्या सीट्स किती आहेत आणि एवढ्याच आहेत का नाहीत, हे रॅशनली पटलं तरच तो वाद मिटू शकतो. परंतु हा मुद्दा मला असं वाटतं की तूर्त केंद्र सरकार एवढ्यात तरी जग जाहीर करणार नाही. आणि दुसऱ्या बाजू अशी आहे की राज्यांमध्ये तो केवळ महाराष्ट्रातला विदर्भातला मुद्दा होईल असं नाही, हा भारतभर गाजणारा मुद्दा आहे. त्याच्यामुळं याच्यावरती आंदोलन उभं राहिलं तर ते राष्ट्रीय आंदोलन असेल. परंतु ह्या राष्ट्रीय आंदोलनामधला आदिवासी घटक पाहिजे तेवढा जागृत नाही. त्याच्यामुळं आंदोलनाचं रूप आदिवासी व्हर्सेस OBC असं निर्माण होण्याच्या शक्यता थोड्याशा कमीच आहेत. अच्छा, म्हणजे आदिवासी विरुद्ध OBC किंवा OBC विरुद्ध मराठा किंवा त्या इतर राज्यांमध्ये असे वेगवेगळे समाज घटक एकमेकांच्या विरोधात उभे प्रत्यक्षपणे राहत नसले तरी एक प्रकारचं वातावरण निर्माण होताना आपण पाहतो आहोत. आणि याच्यातूनच मग पुन्हा जी चर्चा सुरू होते ती तुम्ही म्हटलात ती आरक्षणाच्या पुनर्मूल्यांकनाची. परंतु पुनर्मूल्यांकन म्हणता म्हणता हे आरक्षण रद्द करण्याच्या दिशेने ही पावलं टाकली जात आहेत का, अशी शंका देखील एक व्यक्त होते. तर ते आजच्या घडीला शक्य वाटतं का? कारण हे म्हणजे या समाजाला आरक्षण द्या, त्या समाजाला आरक्षण द्या असं सगळ्यांनी म्हणत बसण्यापेक्षा हे आरक्षणच रद्द करून टाका असा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक समज निर्माण करून दिला जातोय.
मला असं वाटतं की आरक्षण कॅन्सल होण्याची हा टप्पा नाही. आरक्षणाला कॅन्सल करण्यासाठी बराच कालखंड जावा लागेल. म्हणजे आरक्षण कॅन्सल करणे हा आरक्षण विचाराचा किंवा पुनर्मूल्यांकनाचा मुद्दा होऊ शकत नाही. आणि दुसरा भाग असा आहे की आरक्षण तूर्त कोणच कॅन्सल करू शकणार नाही. म्हणजे BJPचा जरी अजेंड्यावरचा 1 नंबरचा मुद्दा असला तरी भाजप ह्या मुद्द्याला हात घालणार नाही. त्याच्यामुळं तूर्त त्या फक्त लिटमट टेस्टसारखं हे प्रकरण घडत राहील, परंतु निर्णय मात्र त्याच्यावरती होणार नाही. धन्यवाद सर. तर जी समाजामध्ये घुसळण होते आहे तर ती घुसळण होत राहील इथून पुढे देखील. आणि प्रकाश पवार सर जसं म्हणाले तसं की आरक्षण रद्द करण्याचा हा टप्पा नाही, मात्र आरक्षणाची फेरमांडणी, आरक्षणाचं जे पुनर्मूल्यांकन आहे ते या सगळ्या आंदोलनांमुळं अधिक गती पकडेल. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.